मोठी अपडेट समोर येत आहे। मार्च एप्रिल 2026 चा हप्ता काही महिलांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे। तुमच्या मोबाईलवर बँक मेसेज आला का? तुमच्या खात्यात 1500 रुपये जमा झाले का? आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत मार्च एप्रिल हप्त्याबद्दल नेमकी काय चर्चा सुरू आहे, कोणत्या महिलांना पैसे मिळाले आणि कोणत्या महिलांना मिळू शकतात, आणि सर्वात महत्त्वाचं, जर पैसे आले नसतील तर त्यामागे कारण काय असू शकतं। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांमध्ये सध्या मोठी उत्सुकता आहे। मार्च एप्रिल हप्ता जमा होतोय का? काल काही महिलांच्या खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे, तर अनेक महिलांना अजूनही पैसे मिळालेले नाहीत। म्हणूनच आता लाखो महिलांचा एकच प्रश्न, आपल्या खात्यात पैसे कधी येणार? आता महत्वाचा मुद्दा, तुमची माहिती योग्य आहे का? कारण पेमेंट प्रोसेसमध्ये काही गोष्टी खूप महत्वाच्या असतात। आधार बँक लिंक, डीबीटी स्टेटस ऑन, ई-केवायसी पूर्ण, ऍक्टिव्ह बँक अकाउंट, अर्जातील माहिती योग्य। जर ही माहिती योग्य असेल तर पुढच्या पेमेंट बॅच मध्ये तुमच्या खात्यातही पैसे जमा होऊ शकतात। जर अजूनही पैसे आले नसतील तर घाबरू नका, पण या गोष्टी एकदा तपासा। आधार लिंक प्रॉब्लेम, डीबीटी बंद, बँक अकाउंट इनएक्टिव्ह, नेम मिसमॅच, व्हेरिफिकेशन पेंडिंग। लक्षात ठेवा, एका छोट्या चुकीमुळे पेमेंट अडकू शकतं। आता मोठा प्रश्न, पुढील काही दिवसात आणखी महिलांच्या खात्यात 1500 रुपये येऊ शकतात का? काही वेळा पेमेंट्स बॅच वाईज पद्धतीने येतात, म्हणजे आज नाही आले तर उद्या येऊ शकतात। म्हणून पॅनिक होऊ नका, अपडेटवर लक्ष ठेवा। तर मार्च एप्रिल 2026 च्या हप्त्याबद्दल मोठी चर्चा सुरू आहे। तुमच्या खात्यात रुपये 1500 जमा झाले का? कमेंट मध्ये येस अगर नो लिहा। आणि अशाच रोजच्या लाडकी बहीण योजना, सरकारी योजना, पेमेंट अपडेट्ससाठी MM-Info या आपल्या YouTube चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।